हृदयविकाराचा त्रास होऊ नये, सडन कार्डियाक अरेस्ट येऊ नये किंवा हृदयामध्ये ब्लॉकेजेस झाले असतील त्याच्यामुळे येणारा झटका हा आपण टाळायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि प्रत्येकजण त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न पण करत असतो. जसं तुम्ही कार्डिओलॉजिस्टला भेटता, ब्लड प्रेशर रेग्युलर चेक करतात, काही रक्ताच्या तपासण्या आहेत, जसं CRP लेवल असेल रक्तामधील, लिपिड प्रोफाईल असेल, तर या मार्कर चेक करून आपण ठरवण्याचा प्रयत्न करतो की हृदयाचं आरोग्य व्यवस्थित आहे किंवा नाही. पण एक लक्षण मी तुम्हाला असं सांगणार आहे की जे आपलं शरीर आपल्याला देत असतं की तुमच्या हृदयामध्ये काहीतरी बिघाड होत आहे किंवा हृदयाला स्ट्रेंथ मिळत नाहीये, हृदयामध्ये ऑक्सिजन पुरवठा कमी होत आहे, आणि ते लक्षण आपण इग्नोर करून टाकतो. आणि जर का आपण ते लक्षण वेळीच लक्षात घेऊन त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या फिजिशियनला भेटलात किंवा तुम्ही आयुर्वेदिक कन्सल्टंटला भेटलात आणि ट्रीटमेंट जर का चालू केली, तर मात्र तुम्ही तो हृदयविकाराचा झटका किंवा तो कार्डियक अरेस्टचा जो त्रास आहे तो कंट्रोल करू शकता किंवा तो टाळू शकता, किंवा त्याच्या आधी गरजेचे असणारे जे सर्व उपाययोजना आहेत तो करण्यासंदर्भात तुम्हाला वेळ तरी मिळतो. आणि ते सर्वात महत्त्वाचं लक्षण आहे ते म्हणजे की दात दुखणे, दात पडणे किंवा दाढ दुखणे. आता हे सिम्पटम आणि हृदयाचा काय संबंध आहे? आपल्या शरीरामध्ये जेव्हा एजिंग सुरू असतं किंवा वय वाढत जाणार, तसं सगळ्यात पहिला जो अवयव आहे तो निकामी व्हायला चालू होतो, तो म्हणजे की तुमचं दाताचं आरोग्य. हिरड्या झिजायला चालू होतात, त्याच्यानंतर तुमचे दात ठिसूळ होऊन ते पडणं किंवा ते हलायला लागणं, हे सर्व सिम्पटम यायला लागतात आणि आपण त्याला एजिंगचा पार्ट म्हणतो. पण त्याच्या मागे जाऊन जर तुम्ही बघाल तर ह्या दोन्ही गोष्टी काय इंडिकेट करतात की जर का तुमचे दात ठिसूळ होत आहेत, हलत आहेत, पडत आहेत किंवा हिरड्या झीज होत चाललेली आहे, म्हणजे सिव्हिअर डिफिशियन्सी क्रिएट होत आहे व्हिटॅमिन डी आणि B12ची. आणि हे दोन्ही व्हिटॅमिन खूप इसेन्शियल आहेत हृदयाच्या स्नायूंचं आरोग्य व्यवस्थित ठेवायला, हृदयाच्या रक्तवाहिन्या या ओपन ठेवायला. तुम्हाला अर्ली एजमध्येच दाताचा त्रास होत असेल, तुम्हाला कमी वयामध्ये दाढेचे कंटिन्यू दुखणे आहेत किंवा रूट कॅनल सारख्या ट्रीटमेंट तुम्हाला कराव्या लागत असतील, ट्रीटमेंट तुम्ही नक्की करा, ट्रीटमेंट करण्याबद्दल काहीच ऑब्जेक्शन नाहीये. पण हे इंडिकेशन आहे की तुमच्या रक्तामध्ये काही ज्या विटॅमिन्स आहेत त्यांच्या लेवल खूप कमी झालेल्या आहेत आणि लवकरात लवकर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या हृदयावर पण होत आहे किंवा ऑलरेडी होत असला पाहिजे. आणि जर का तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर काही वर्षांमध्ये, काही महिन्यांमध्ये, कधी पण तुम्हाला हृदयासंबंधी काहीतरी वेदना किंवा तक्रार डेव्हलप होऊ शकते आणि मग त्यासाठी वेगवेगळी ट्रीटमेंट किंवा त्याचे पुढचे कॉम्प्लिकेशन डेव्हलप होऊ शकतात. तर जर तुम्हाला कमी एजमध्ये किंवा इव्हन उतार वयामध्ये जर आत्ता दाताच्या कंप्लेंट चालू असतील, मग ती हिरड्यांची झीज असेल किंवा दाढ दुखणं असेल आणि तुम्हाला ते एजिंगनुसार तुम्ही ते नॉर्मल पकडत असाल, तरी सुद्धा तुम्ही एकदा आयुर्मंत्रा सेंटर सोबत कॉन्टॅक्ट करा. आम्ही त्यानुसार तुम्हाला काही तपासण्या सांगतो, तर तुम्ही तपासण्या करून पहा. नक्कीच याचा फायदा तुम्हाला तुमच्या हृदयाच्या आरोग्याशी किंवा तुम्हाला हृदयविकाराचा झटका येणार नाही, कार्डियक अरेस्ट होणार नाही, यासाठी तुम्हाला मदत होणार आहे किंवा होऊ शकते. मी आशा करतो ही खूप महत्त्वाची माहिती तुमच्या हृदयाच्या आरोग्याबद्दलची ही तुम्हाला आवडली असेल. इतरांपर्यंत पण नक्की पोहोचवा आणि काळजी घ्या. धन्यवाद.